हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाला मिळालेली काँग्रेसची वोट बँक तात्पुरती, काँग्रेसच्या मतांमुळे आलेली सूज जास्त दिवस राहणार नाही। लोकसभा निकालावरून शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा। उद्धव ठाकरे फक्त लेना बँक ते देना बँक नाहीत। ठाकरेंची लखनौमध्ये 200 एकर जागा, योग्य वेळी मी सर्व बोलेन। ठाकरेंच्या खोकेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। मुंबई, नाशिक आणि कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी। नवी मुंबईतील कोकण भवनामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार। आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य, संभाजी भिडेंचं विधान। ड्रेस घातलेल्या महिलांनी वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊ नये, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। 13 जुलैनंतर राजकारणामध्ये उतरलो तर 288 पाडणारच, लोकसभेत न सांगता पाडले, विधानसभेत नाव घेऊन पाडायला सांगणार, मनोज जरांगेंचा इशारा। विनायक मेटे साहेबांना नक्की गिफ्ट देणार, ज्योती मेटेंकडून विधानसभा लढवण्याचे संकेत। राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती। राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी सुजाता सौनिक यांनी स्वीकारला पदभार। नागपूर मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू होणार। तापमान जास्त असल्यानं विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांना दिलासा, व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 30 रुपयांची कपात। देशभरात आजपासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी। आता भारतीय न्याय संहितेमध्ये 358 कलम असणार। फसवणुकीसाठी कलम 420 नाही तर 316 वापरलं जाणार। केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन। केदारनाथ मंदिराच्या मागील डोंगरावरून मोठ्या प्रमाणात बर्फ खाली येताना कॅमेऱ्यामध्ये कैद। जे रुग्णालयामधील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर। जुनी पेन्शन, रिक्त पदांच्या भरतीसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। लोणावळ्यामध्ये एकाच कुटुंबातील वाहून गेलेल्या 10 जणांपैकी 5 जणांना वाचवलं, 3घांचे मृतदेह सापडले, 2घांचा शोध सुरू। सोलापूर जिल्ह्यामधल्या बार्शीमधील चांदणी नदीला पूर। आगळगाव परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे चांदणी नदीला पूर, मुसळधार पावसामुळे आगळगावचा संपर्क तुटला। उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार, गंगा नदीपात्रामध्ये पूर, मुसळधार पावसामध्ये पाण्याची पातळी वाढल्यानं गाड्या वाहून गेल्या। बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर। बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।